सरकारने आपल्याला माहिती आहे की यापूर्वीसुद्धा या घोषणा केलेल्या होत्या विधानसभेमध्येच की 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होईल आणि आदरणीय देवेंद्रजी एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताईंच्या सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निश्चितपणाने आनंद आहे आणि 2 लाखाची मदत सध्याच्या काळामध्ये फार महत्त्वाची आहे, त्यामुळे शेतकरी आनंदित आहे. एक राष्ट्रवादीतला अंतर्गत कलह समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांचं नाव तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं आहे पत्रिकेवरून. हे बघा, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि त्यांच्या सर्व सुनेत्राताई पवार हा त्यांचा पक्षाचा निर्णय घेतील, त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित होणार नाही. त्यांच्यातल्या कलहा संदर्भात आता पार्थ पवार जे आहेत, अजितदादांचे चिरंजीव जे आहेत पार्थ पवार, त्यांच्या संदर्भात शरद पवारांकडे तक्रार झालेली आहे. राष्ट्रवादीच्याच नेत्याने शरद पवारांकडे तक्रार केली आणि गाऱ्हाणं मांडलं की याबद्दल तुम्ही पवार कुटुंबातले प्रमुख असल्याने हा वाद सोडवा असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणूनच मी म्हणतोय की पवारांमध्ये बोलणं उचित नाही आहे. पवार आहेत, निश्चितपणाने आता प्रवेशच करणार आहेत ते आणि तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि आता नाशिकच्या 18 तारखेला आम्ही जी बैठक लावली आहे श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, जवळपास 100 विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण जातो आहे. त्याच्यामध्ये आता 18 तारखेला नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभेचा आढावा आम्ही घेतो आहे. त्याच्यानंतर धुळा आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे किंवा इतरत्र महाराष्ट्र आहे, त्या दौऱ्यामध्ये सुद्धा आनंद परांजपे यांचं नाव आहे. त्यांना जी मदत इतर याच्या मिळते त्याच पद्धतीची मदत मिळावी म्हणून कॅबिनेटमध्ये मी परवाच बोललो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दिलेला आहे. ज्या पद्धतीने सर्पदंश होतो किंवा शेतकरी ॲक्सिडेंटली वारतो त्याला मदत मिळते, त्याच पद्धतीने उष्माघाताला सुद्धा मदत मिळणार आहे. हे बघा, PM आणि त्यांनी मला तरी असं वाटतं की ह्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे की शेवटी मेडिकल रिपोर्ट शिवाय सुद्धा आपण कसं म्हणणार की हा कसा वारला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्यांनी जर रिपोर्ट केला तर 100% शासन त्याला मदत करणार. रोहित पवारांनी दावा केलेला आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि शिंदे सेनेचे काही आमदार हे भाजपकडून लढतील. यादी घेऊ त्यांच्याकडनं. कालच मी SP-शी बोललो. आल्याच मी मुंबईला होतो. आल्या त्याला कालच्या काल पोलीस कोठडी करायला लावली आहे आणि हे प्रकरण जवळपास 1-1.5 महिन्यापासून त्याचं सुरू होतं. मुलगी फार म्हणजे सुन्न होती. ज्यावेळेस ती मावशीकडे गेली त्यावेळेस मावशीकडे गेल्यानंतर ती खात नव्हती, नीट बोलत नव्हती. हे प्राथमिक लक्षात आल्यानंतर मावशीने तिला सामावून विचारल्यामुळे ती ह्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. त्या नराधमावर आपण पोस्कोचे जेवढे कायदे कडक आहेत तेवढे टाकायला लावलेले आहे. कालच्या काल त्याला अटक केलेली आहे. गुन्हा नंतर दाखल केला, पण पहिले त्याला आपण पंचायत समितीमध्ये उचलून पोलिसांना सांगून त्याला अटक केलेली आहे. ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होतोय. नाही, पट्टे मारायला लावा त्याला, म्हणजे होऊच शकत नाही असं. आणि असं असेल तर चौकशी करून कोणी पोलिसांनी मदत केली असेल तर निलंबित करण्याची कारवाई करू. पेट्रोल डिझेलची किमती वाढल्यामुळे आता STचे पण दर वाढ होणार आहे असं संकेत परिवहन मंत्र्यांनी दिलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पण आता पेट्रोल डिझेल वापरावं लागणार आहे. किमती आता तो त्यांचा डिपार्टमेंटचा निर्णय आणि शेवटी ST चालवायची असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. आणि आता पंतप्रधान मोदीजींनी दिलेल्या आव्हानानुसार बरेच लोक आता वेगळ्या पद्धतीने सरकारला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला मदत करण्याच्या प्रयत्नाच्या हिशोबाने काल पण तुम्ही EV कारमधून, मीच नाही बरेच लोक, आता मुख्यमंत्रीच बुलेटवर फिरताय तर बाकी काय राहिलं. पण आता नीटच्या बाबतीमध्ये नवीन धोरण केंद्र सरकारने कालच जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की नीटच्या त्या धोरणानुसार आता परीक्षा होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मागे होणारच आहे ना. आता बघा ना, आता इतर राज्यामध्ये 50%, 25%, 15% वाढ झाली, आपल्या देशामध्ये 3.5% वाढ झाल्याचं आता कालच मी आपल्याकडनंच आपल्या चॅनलकडनंच ऐकलेलं आहे. त्यामुळे वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना त्रास होणार आहे, लोकांना त्रास होणार आहे, पण ती फक्त महाराष्ट्रापुरती नाही आहे, जगापुरती आहे. अंमळनेरमध्ये याच ठिकाणी उष्माघाताचे बळी गेले, मात्र त्या ठिकाणी सुविधा कुठल्या नाही. दवाखान्यामध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे. हे बघा, आताच तुम्हाला काय सांगतो, आताच मिटिंग आहे, त्या मिटिंगमध्ये तुम्ही दिलेल्या या सूचना मी लगेच तुम्ही लक्षात येईल मांडल्या. तडाखा वाढलेला आहे, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 850 लिटर दररोजचं बाष्पीभवन होत आहे. आगामी काळात पाण्याची काही टंचाई निर्माण. हे बघा, फक्त 7 टँकर सुरू आहे, म्हणजे फार अभिमानाची बाब नाही आहे, पण मागच्या वेळेसपेक्षा जर आपण आता तुलना केली तर 47 विहिरी अधिग्रहित आहे. आपण मागच्या तुलना केल्या आणि आताच्या तुलना केल्या तर जळगाव जिल्ह्यात मी म्हणणारी पण तरी बरी परिस्थिती आहे. आता गिरण्याचं आवर्तन सोडलं होतं, त्याच्यामुळे गिरण्याच्या लगतच्या गावांचा पाण्याचा प्रश्न जवळपास महिन्याकरता सुटलेला आहे. काल अंजनीचं पाणी आपण सोडलेलं आहे. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला हे करता येईल, पण तरीसुद्धा लोकांना आव्हान आहे की पाणी जपून वापरा. अल निनोचा प्रॉब्लेम आहे,
त्यामुळे लोकांनी मदत करणं अत्यावश्यक गरजेचं आहे. राज्यात पाणी कपात होऊ शकते का आगामी काळात? हे बघा, आपण ऑलरेडी डिपार्टमेंट थ्रू सूचना केलेल्या आहे. सरपंच महोदयाने विनंती केलेली आहे, ग्रामसेवकांना आपण सूचना केलेल्या आहे की जिथे दररोज पाणी देत आहे तिथे 1 दिवसाच्या आड द्या, जिथे 2 दिवसात देत आहे तिथे 3 दिवसात द्या, जेणेकरून साठा तोच वाचवण्याचा प्रयत्न होईल.